त्याचा परिहार किंवा सालावादाप्रमाणे चालत असलेला आणि आपल्यापैकी कोणालाच माहीत नसलेला. आपल्यापैकी कोणाला माहिती आहे का सप्ताह केव्हापासून चालू झाला? कोणालाच माहिती नाही. किंबहुना आपल्या अगोदरच्या पिढीला सुद्धा माहिती नाही. आमच्या अगोदरची पिढी आमचे गुरु महाराज आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज त्यांच्या अगोदरपासून हा सप्ताह असा एवढ्या दीर्घकालीन सप्ताह हळूहळू हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये तो वाढत चालला. एरवी जर माणसं वडधरी गावात जर दुपारी आले तर 2-3 म्हातारेशिवाय कोणीच नसतं. आणि मोठा प्रश्न निर्माण होतो की चहा कोणाच्या घरी प्यावा. त्याचं कारण असं की वडधरी गाव असं भाग्यशाली आहे, भाग्यवान आहे असायला डोंगरामध्ये, पण 99% लोक शहरामध्ये. फक्त इथं तेच माणसं शिल्लक आहे, म्हातारे आणि दारातले आंबे. आंबे खूप आहेत. आंब्याच्या सीजनात नेमकं येणं होतं माझं पुणे तिथे निमंत्रण द्यायला. एकदा तर आम्ही तिकडे पुढे निमंत्रण द्यायला गेलो. ड्रायव्हर साहेब आमच्या बरोबर होते. ते झाडाखालीच उभे राहिले आणि पिशवी धरली. मी म्हणलं काय करता? ते म्हणले आंबे. एवढाले आंबे. मी म्हणलं तिथेच कोणी खायला नाही तुम्ही? ते म्हणले आम्ही दोघंच खायला आणि एवढे आंबे कोण खायचं आता हे. म्हणजे याचा अर्थ जरी आपण डोंगरात असलो तर परमेश्वराची एवढी आपल्यावरती विशेष अनुकंपा आहे की प्रत्येकाचा व्यक्ती शहरामध्ये राहतो. कोणी पुण्यात राहतो, कोणी बीडमध्ये राहतो, कोणी औरंगाबादला राहतो, कोणी नगरमध्ये राहतो, कोणी मुंबईमध्ये राहतो. परंतु किती जरी दूर असले तरी उमाजी बाबाचा सप्ताह मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणात राहतो. हे सर्वात महत्वाचं आहे. उमाजी बाबाचा सप्ताह आणि तिसऱ्या सोमवारचा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनात राहतो, प्रत्येकाच्या ध्यानात राहतो. न चुकता माणसं इकडे येतात का? तर आपण साधू संतांच्या विचाराने प्रेरित होऊनच मोठे झालेलो आहोत. मला ते दिवसही चांगले आठवतात. स्वामी महाराज मला जास्त आग्रह करी मठावर राहण्याचा, पण मी म्हटलं नाही आता इकडे डोंगरात मी काय करणार, इकडे तिकडे राहणार. ते मला एक वाक्य आवर्जून सांगायचे. ते वाक्य मी मरुस्तर आहे तोपर्यंत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सांगेल. ते म्हणायचे या डोंगरातल्या माणसाचा प्रेमाचा अंदाज अजून तुला आलेला नाही. आणि जेव्हा या परिसरातल्या लोकांच्या प्रेमाचा अंदाज तुला येईल तेव्हा तुला असं वाटेल की तू किती मोठी नोकरी केली तरी तुझी नोकरी त्यांच्या प्रेमापुढे तुच्छ राहील. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. उदाहरण सांगेल. एकदा गैनरगडाचे महंत आणि आम्ही 2 जण मुंबईला चाललो होतो. भूक लागलेली, घाटाजवळ उतरलो होते. म्हणले आपण रस्त्यावर उभं राहून खाऊ. मी म्हणलं काय? ते म्हणले काहीतरी घेऊ. मी म्हणलं जमायचं नाही. ते म्हणले का? मी म्हणलं लोक पाहते ना आपल्याला. ते म्हणलं आपलं काय भीती? मी म्हणलं भीतीचा प्रश्न नाही, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ते म्हणले मग? मी म्हणलं एक काम करू, आपण घेऊ, गाडीमध्ये ठेवू आणि गाडी अशी आउट साईडला घेऊन जाऊ आणि तिकडे खाऊ. पुढे गेल्याच्या नंतर आम्ही थोडंसं जेवायचं घेतलं. आमच्याजवळ बी जेवायचं होतं. थोडी आउट साईडला गाडी लावली आणि तिकडे गाडीतच 2 जण बसून जेवायला लागलो. दुसऱ्या गाडीमध्ये ड्रायव्हर जेवायला लागले. पण आमचं जेवण होईपर्यंत कमीत कमी 20 गाड्या थांबल्या. कारण त्यांची गाडी लोकांना माहिती, आमच्या गाडीवर बी बोर्ड लावले. मजेचा अर्थ असा झाला की रस्त्यावरती माणसं मरून पडले तरी कोणी थांबायला तयार नाही. आणि ते 2 साधू कपडे घालून, साधूचे कपडे घालून, साधूच्या विचाराला घेऊन चाललेले हे नुसते जेवण्यापुरते थांबले तरी 20 गाड्या उभ्या राहतात.
याचा अर्थ खरोखरच माणसं डोंगरातले, पण प्रेम मात्र वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि याच्या पाठीमागे सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तो उमाजी बाबा. उद्या पुण्यतिथी आहे सीताराम बाबा, त्याच्यानंतर नाना बाबा, त्याच्यानंतर बिनवडे बाबा आणि यांच्याबरोबर असलेली एक आजी. या 5 लोकांनी नाथ महाराजांची दिंडी या परिसरातून काढली. आणि म्हणून आपल्या गळ्यामध्ये माळा, आपल्या गळ्यामध्ये डोक्या कंपळावरती चंदन, आपल्या अंगावरती चांगले कपडे, आपल्या हस्ता चेहरा आणि चांगला प्रपंच, चांगल्या वस्तू, चांगल्या व्यवस्था. आणि या सर्वांच्या पाठीमागे वामन भाऊ महाराज, भगवान बाबा महाराज, भीमसेजी महाराज, गोरक्षनाथजी महाराज, पुंडलिक महाराज, आबादेव महाराज, मीराबाई महाराज, स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज, रामदास महाराज, नगद नारायण महाराज, ईश्वर भारतीजी महाराज, गंगा भारतीजी महाराज, काकरवाडीकर माऊली महाराज आदी आदी संतांची मोठी कृपा आपल्यावरती झाली. आणि त्या कृपेचं फल म्हणून आपण धर्म मंडपामध्ये मांड्या घालून बसतो. विठ्ठल तुम्ही संतमाय बाप कृपावंता, तुम्ही संतमाय बाप कृपावंता, तुम्ही संतमाय बाप कृपावंता, तुम्ही संतमाय बाप कृपावंता. संसारामध्ये एका गोष्टीचा विचार मानला जातो आणि तो हा आहे, 14 ब्रह्मांडाची निर्मिती झाली नाही तेव्हा संसारामध्ये कोण असेल? पृथ्वी जेव्हा नसेल तेव्हा संसारामध्ये कोण असेल? पाणी जेव्हा नसेल तेव्हा संसारात कोण असेल? चंद्र सूर्य जेव्हा नसतील तेव्हा संसारामध्ये कोण असेल? वायू आकाश नसेल, मन बुद्धी चित्त अंतःकरण नसेल, शरीर नसेल, 4 जाती 4 खाणी नसतील तेव्हा या संसारामध्ये कोणीतरी असेल. आणि जो असेल तो सर्व समर्थ असेल. जो असेल तो सर्व समर्थ असेल. आणि तो समर्थ संसाराच्या आधी असेल, संसाराच्या मध्य असेल आणि संसाराच्या शेवटी बी असेल. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, इंद्रजिताच म्हणे बाहुली, अमरपुरी कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे, कान्होबा तेरे तेरे, कान्होबा तेरे तेरे.
व्याकरणाचं ज्ञान आहे त्याला ते शब्दाचा अर्थ कळतो. ज्याला व्याकरणाचं ज्ञान आहे त्याला तो शब्द बी कळतो, आणि ज्याला व्याकरणाचं ज्ञान आहे त्याला ती शब्द बी कळतो. ती शब्द नेहमी करता स्त्रीलिंगी असतो, तो शब्द नेहमी करता पुल्लिंगी असतो, पण ते शब्द नेहमी करता नपुंसक लिंगी असतं. नपुंसक लिंगी शब्दाचा अर्थ जे सर्व काही करतं पण सर्वापेक्षा वेगळं राहतं. सर्व काही करतं पण सर्वापेक्षा वेगळं राहतं. जे सर्व करून वेगळं राहतं त्याचं नाव आहे परमात्मा, आणि तो परमात्मा सर्वांच्या आधी राहतो. तो राहू अथवा न राहू त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तुमच्याबद्दल विचारायचंय, तुमच्या शरीरामध्ये काय कोणतं तत्व अगोदर आहे हे अगोदर शोधायचं आहे. अगोदर डोळे का, अगोदर हात का, अगोदर पाय का, अगोदर नाक का, अगोदर कान का, अगोदर जीभ का, अगोदर हृदय का, अगोदर पोट का, अगोदर मांड्या का, अगोदर डोकं का, अगोदर मेंदू का, अगोदर छोटा मेंदू का, अगोदर मोठा मेंदू. काय तुमच्या सर्वाच्या अगोदर? एवढं तुम्हाला कळलं तर कीर्तन कळलं. हे तर लोक मला म्हणतात की तुमचं नाव अवघड, तुमचं कीर्तन बी अवघड. कारण आमचं नावन कीर्तनच अवघड नाही, तर आमची परंपरा बी अवघड आहे. इथं एक वारकरी, एक कीर्तनकार स्वतःच्या पैशाने 1000 रुपयाची पंगत घालीत नाही, पण तिथे आमच्या परंपरेतले लोक 50-50 लाख रुपये खर्च करते. का? ते अवघड आहेत म्हणून पुन्हा विचारायचंय की काय तुमच्या शरीरामध्ये सर्वात अगोदर कोण असेल? एवढं तुम्ही सांगायचंय. किती वेळ लागू द्या, आज काही पाऊस दिसत नाही. बऱ्याच वर्षाच्या नंतर आजचा योग आहे की आज पाऊस. काय तुमच्या शरीरामध्ये सर्वाच्या अगोदर काय असेल? डोकं. डोकं अगोदर. डोकं अगोदर नाही. डोकं अगोदर नाही. डोकं उशीर आलेलं आहे. डोकं उशीर आलं. सर्वात अगोदर जर तुमच्या शरीरात कोणती वस्तू असेल तर त्याचं नाव आहे जीवात्मा, आणि तो जीवात्मा सर्वाच्या अगोदर आहे. सारे झोपतात, खेळतात, बागडतात, कोणी मोठं होतो, कोणी छोटं होतो, कोणी आजारी पडतं, कोणी तोडल्या जातं, कोणी काटल्या जातं, कोणी फेकल्या जातं, पण एका व्यक्तीला तोडल्या जात नाही, फेकल्या जात नाही, त्याचं नाव आहे जीवात्मा. आणि जे गेल्याच्या नंतर शरीराचं काही ठेवावं लागत नाही, हाडकं सोडून. ते बी लोकांनी नाव ठेवू नये म्हणून ठेवायचे. गावाचा बारकाले लेकर, ओय कुडताला पाणी घेऊन तिकडे ठेवते. पाणी इथं टाळकऱ्याचं पाणी इकडे कुठे घेऊन चाललास तू? टाळकरी आहेस का? चलवा इकडे खाली. कोणाचा वाटा कोणी खायचा. म्हणून तर मेंबर परेशान आहेत बिचारे. त्यांना वाटच मिळाला, हे परेशान आहेत ते बिचारे. टाळकरी परेशान आहे. 7 दिवस राहते तरी बिचारे परेशान आहे. कीर्तनकार आले 10,000 घेऊन गेले, ते 7 दिवस राहिले 7,000 मिळाले. परेशान आहे बिचारे. काय करतील बिचारे? परेशान आहेत ते बिचारे. स्वयंपाक करणारे परेशान आहे. सारे आले जेवले, भांडे घासायला कोणीच नाही, बिचारे परेशान आहे. म्हातारे दोघं परेशान आहे. परेशानी होऊन प्रपंच बनवला. पोरं निघून गेले, जमिनी वाटून घेतल्या, गेले, परत आलेच नाही. म्हातारे आजारी पडले तरी कोण न्यायला तयार नाही, बिचारे परेशान आहे. परेशानीचं काय? आणि म्हणून संसारामध्ये जो गेल्याच्या नंतर शरीर घराच्या बाहेर फेकायचं, त्याचं नाव आहे आत्मा. जो आधी असतो त्याचं नाव आत्मा, जो मध्ये राहतो त्याचं नाव आत्मा,
आणि जो शेवटी राहतो त्याचं नाव आत्मा. आणि तो ज्याचा संगतीदार आहे, तो ज्याचा मित्र आहे, तो ज्याचा सखा आहे, तो ज्याच्या बरोबर राहतो त्याचं नाव आहे हे बात, त्याचं नाव आहे परमात्मा. आणि आत्मा आणि परमात्मा हे दोघं या संसारातले राजे आहे. पण एक मागणारा आणि एक देणारा. विठ्ठल मागणारा जो आहे त्याचं नाव आहे जीवात्मा, देणारा जो आहे त्याचं नाव आहे परमात्मा. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, जे शिकलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलतो, जे अडाणी आहेत त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. काय शिकलेले? थोडंफार शिकलेले, जास्त नाही, थोडं थोडं शिकलेले. जे शिकलेले आहेत त्यांना विचारायचंय, तुमच्या बहिणीने लग्नामध्ये एवढा एवढा डबा दिला होता, तिचे परोपकार किती दिवस मानता? तिचे परोपकार किती दिवस मानायचे? एका व्यक्तीने तुम्हाला छोटीशी भेट वस्तू लग्नात दिली, किती दिवस तिचे उपकार मानायचे? 10-5 वर्ष. वस्तू येतोपर्यंत मानायला पाहिजे की नाही? मानायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? मानायला पाहिजे. तुमच्या सासऱ्याने पहिल्या धोंड्याच्या महिन्यात अंगठी केली होती, तर त्या महिन्याचं आणि त्या सासऱ्याचं किती दिवस स्मरण ठेवायचं? किती दिवस? सांगा ना काय. जोपर्यंत मुदी आहे तोपर्यंत. जीवाचं काय घेऊन बसला? मुदी आहे तोपर्यंत. आता शिकलेल्यांना विचार, ज्या बाईने 9 महिने सांभाळून जन्म देऊन लहानचं मोठं करून हुशार बनून ज्ञानी बनून MB आता BMS करून BHMS करून MD करून इंजिनियर करून मुलगा तुमच्या ताब्यात दिला, त्यांची आठवण किती दिवस ठेवता? ज्याने दिलाय त्यांची. किती दिवस? महिनाभर? दुकानदार म्हणले महिनाभर. गावातले त्याचे अनुभव सांगते ते आपला. किती? खरं लग्नाचं 16.
इतके झाले बघा. अनुभव सांगायला लागले कीर्तनात. माझ्यापेक्षा जास्त अनुभव सांगायला लागले कीर्तनात. किती अनुभव सुंदर सांगतायत, तरी पण त्यांच्यातच घुसतात. त्यांना सुद्धा कळलं संन्यास घेण्याचा वेळ निघून गेला. आता एवढा मोठा ज्ञानी माणूस तुमच्या ताब्यात दिला, जोपर्यंत तो ज्ञानी माणूस तुम्हाला दिसतो तोपर्यंत त्या ज्ञानी माणूस देणाऱ्याची आठवण ठेवणं तुमचं काम आहे. ज्याने एखादी चाल शिकवली, ती चाल जोपर्यंत आपल्याला येते तोपर्यंत त्या माणसाची आठवण ठेवणं गरजेचं आहे. ज्याने एखादा पखवादाचा बोल दिला, तो बोल आपल्याला जोपर्यंत येतो तोपर्यंत त्या माणसाची आठवण ठेवणं गरजेचं आहे. ज्याने एखादा सन्मान दिला, त्या सन्मान जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत आठवण ठेवायला काही हरकत नाही. आता शेवटचं सांगतो. तुमचं शरीर तुमच्या आईच्या मांसपेशापासून, हड्डीपासून तुमच्या शरीरातली हड्डी आणि मांस आलेला आहे. आपल्या आईच्या शरीरातून आपल्या शरीरात रक्त आलेलं आहे. आपल्या आईच्या शरीरातून आपल्याला जठराग्नी आलेला आहे. सूर्याने आपल्याला डोळे दिलेले आहेत. अग्नीने आपल्याला वाणी दिलेली आहे. इंद्राने आपल्याला हात दिलेले आहेत. दिशाभिमानी देवतेने आपल्याला पाय दिलेले आहेत. चंद्राने आपल्याला मन दिलेलं आहे. बृहस्पतीने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. नारायणाने आपल्याला चित्त दिलेलं आहे. सर्व लोकांनी दिलेलं आहे. पण एक गोष्ट जर कोणी दिली असेल तर त्याचं नाव आहे आत्मा. आणि आत्मा परमात्म्याची देण आहे. जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, आपल्याला जीव दान दिला त्याचे गुण गाईल आणि त्याचं चिंतन करील असा असतो. दुसरं पुढं विचारायचं आहे. पण काही आमच्या माता भगिनीला थोडा राग येईल, काहीला नाही यायचा. पण आमच्याकडे देवीचं मंदिर असल्यामुळे सवाष्णी जेवायला सतत येत राहत. आणि विशेष करून मंगळवारी शुक्रवारी भयानक सवाष्णी. साऱ्या मंडपाच्या दारात त्याच बसलेल्या आणि विचारणार मला, स्वामी तुम्हाला केव्हा जेवायचंय? फक्त एवढंच विचारणार, देणार नाही. का? सवाष्णी जेवू घातल्याशिवाय. आता सवाष्णी जेवल्याच्या नंतर मी उष्ट कशाला खाऊ? मला नाही, आपल्याला नाही जमत. का? उष्ट झालं आता खात नाही. संन्याशी लोक उष्ट खात नाही कोणाचं, आणि संन्याशाने कोणाचं उष्ट खाऊ. कारण का? त्याने जर जगाचं उष्ट खाल्लं
तर जगाला उष्ट खाण्याचं काहीच राहणार नाही. म्हणून ब्राह्मणाचं आणि संन्याशाचं साधूचं जगाने प्रसाद म्हणून खायचा, पण यांनी मात्र कोणाचं खायचं नाही. पण त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की ज्या बाईच्या कंपाळाला कुंकू आहे तिलाच तिथं जेवायला मान आहे. जिच्या कंपाळाला कुंकू नाही ती बिचारी असते. राहू द्या ना, आता कोणाला माहित नाही का कुंकू आता ठिकाणी, सर्वांनाच माहिती आहे. किती काही कुंकवाची माहिती आहे, पण लावित कुठे टिकले त्यांचं बरोबर. त्यांना वाटलं सगळे काही दादा वाटलं की बाहेर कुंकू लावित नाही म्हणून आठवण करून द्यावं ना त्याला आपल्या. फक्त मला एवढंच म्हणायचं, कुंकू लावण्याचं सौभाग्य ज्यांनी दिलं त्यांच्या किती दिवस पाय पडतात? ए गोट्या बैस खाली, तिथं झोप, नको जाऊ घरी, बैस तिथं. कुंकू लावण्याचं सौभाग्य तुम्हाला ज्यांनी दिलंय त्यांच्या किती दिवस पाय पडतात? पडतात की नाही? पडायला पाहिजे का नाही? पडायला पाहिजे. हा नाही तर नाही म्हणा. पडायला पाहिजे का नाही? पाया नमस्कार करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे. आजी तुम्ही करता का? केव्हा तरी कर. पण आजच्या कीर्तनापासून हे जरूर ऐकून घ्या, तुम्ही अभ्यास करा, पाया पडायचे. जरा क्षमा मागून सांगेल, ज्या व्यक्तीने जीवनामध्ये नेम केला लग्न झाल्यापासून किंवा जेव्हा कळालं तेव्हापासून, मला असं वाटतं त्यांचं कुंकू पुसणार नाही. एवढी कुंकवामध्ये ताकद आहे. परंतु ज्याने कुंकू लावण्याचा अधिकार दिला त्यांना आऱ्या तुऱ्याशिवाय बोलायचं. तसं ज्याने आपल्याला परमार्थ शिकवला त्याला सुद्धा आरे तुरे करणारे माणसं मी माझ्या जीवनात पाहतो. जरा क्षमा मागून सांग. ज्या साधूने आपल्याला गादी दिली, भले छोटी असेल नाही तर मोठी असेल, पण त्यांच्या नावाने गादी दिली, तर त्यांची पूजा सकाळी उठून किती जण करतात त्यांना जाऊन विचारा. त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्या समाजवर का एखादा फुल ठेवलं का? नमस्कार केला का? एखादा गंध लावला का? अगरबत्ती लावली का? घंटी वाजली का? शंख नाद केला का? काही केलं का? काही नाही. काही नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्याने एवढी मोठी परंपरा आपल्याला दिली त्यांच्याबद्दल आपल्या मनात काही असता प्रेम नाही. ज्या व्यक्तीने आपल्याला कुंकू लावण्याचं सौभाग्य दिलं, पायामध्ये जोडे घालणं, सारं काही करण्याचं सौभाग्य दिलं, त्याला बी नमस्कार नाही. फक्त जगायचं म्हणून जगायचं. तसं अनादर करणारी माणसं परमार्थात दिसतात की फक्त कंपाळाला गंध, गळ्यामध्ये माळा घालतात आणि नुसतं माणसामध्ये डुलत राहतात. पण त्यांनी आपल्या परंपरेची किती हानी केली, किती परिस्थिती बिकट करून ठेवली याचं भानच कोणाला नाही. विठ्ठल महाराजांनी या दोन गोष्टीची आठवण करून दिली. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा.
करता करीचा. चांगलं रूप जर तुम्हाला देवाने दिलं असेल तर देवाला प्रार्थना करा, जोपर्यंत तू दिलेलं रूप आहे तोपर्यंत मी तुझे उपकार माने. देवाने जर चांगली संपत्ती दिली तर त्याला प्रार्थना करी जा, तू दिलेली संपत्ती जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत तुझे उपकार माने. एखादा देवाने जर चांगला गुण दिला तर देवाला प्रार्थना करी जा, तू मला चांगला गुण दिला, जोपर्यंत तो माझ्याजवळ आहे तोपर्यंत मी तुझे उपकार माने. शेवटचं वाक्य सांगेल, तू दिलेला आत्मा जोपर्यंत माझ्या जवळ आहे तोपर्यंत मी तुझे गुणगान गाईन. बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरं कोणं विचार, सावधानतेने उत्तर दे. आई वडिलाची सेवा किती दिवस करायची आहे? आई वडील आहे तोपर्यंत करायचं, त्याच्यानंतर किती दिवस? फक्त संख्या सांगितलेली, विचारली संख्या, अचूक संख्या पाहिजे. 13 दिवस. मेले, बरे झाले मेले, आम्ही सेवा करायला रिकामे. नाही 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 नाही. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्यांची जिवंतपणे सेवा करायची आहे. आणि मेल्याच्या नंतर सुद्धा पितृपक्षामध्ये आपल्या हाताने त्यांना जीव घालायचा आहे. किती दिवस? एका वाक्यात सांगा. आपले पित्र होत नाही तोपर्यंत. हो, आपले पित्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. तसं परमेश्वराने आपल्याला आत्मा दिला, आपण किती दिवस त्याची पूजा करायची, किती दिवस त्याचं भजन करायचं, किती दिवस त्याचं नामचिंतन करायचं, किती दिवस त्याच्या दारामध्ये अगरबत्ती लावायची. बरेच जण तर घरी बिडी पिऊ देत नाही म्हणून मंदिरात बिड्या प्यायला. बरेच जण घरी कोणी बडबड करू देत नाही म्हणून मंदिरात बडबड करायला. आणि म्हणून जोपर्यंत परमेश्वराने दिलेला आत्मा आपल्या शरीरात आहे तोपर्यंत परमेश्वराचे परोपकार मानायचे आहेत आणि त्याच्या मोबदल्यामध्ये फक्त परमेश्वराचे गुण गायचे. हे अभंगाच्या गुण